इकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्ष आता कामाला लागलेत आणि याचं उत्तर महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेसला मोठा धक्का बसायची शक्यता आहे। काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांना काँग्रेसमधून 6 वर्षासाठी निलंबित केल्यानं ते आता भाजपत जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय। पक्षविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवत डॉक्टर उल्हास पाटलांसह त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। त्यानंतर उल्हास पाटलांसह त्यांची मुलगी डॉक्टर केतकी पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ निवडणुकीच्या तोंडावरती ठरलेली असतेच, मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गांधी घराण्याच्या जवळ असलेल्या एवढ्या मोठ्या व्यक्तीवरती कारवाई होणं, त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय असाही प्रश्न, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाली आहे। उत्तर महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे उल्हास पाटील हे, मात्र त्यांच्यावरती कारवाई झाल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। दरम्यान या संदर्भात भाजप नेते गिरीश महाजन काय म्हणालेले आहेत आपण बघूया। पाटलांची चर्चा होती काँग्रेसमध्ये यायची, भाजपमध्ये यायची। 2 दिवसानंतर त्यांचा प्रवेश होणार आहे। बहुमागच्या वेळेस तुम्ही बोलले होते की मोठे मोठे राजकीय भूकंप होतील, देवरांनंतर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवेश करणार आहेत भाजपमध्ये, अशी चर्चा आहे। यापेक्षाही मोठे भूकंप असं मी म्हटलं होतं, सर्वात मोठे भूकंप होतील। म्हणजे हा भूकंप कसा आहे काय मला अजून माहिती नाही, पण खूप मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित असतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत।